हे काय आहे बाहेर काय समजत नाही. मी आता बघितलं जस्ट. हे बघा, तुम्हाला काय समजतं का आग लावली आहे बाहेर. लांब, एवढं लांब आहे ते. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, काय माहिती नाही काय आग आहे की काय. गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय किचनपासून. आणि सकाळचे वाजले आहेत आत्ता 9:30. सकाळी लवकर उठलेली मी, पण लवकर म्हणजे 5:30ला उठून नंतर मग 8ला झोपून परत झोपले आणि 8ला. आणि पीठ मळून ठेवलेलं तर चपात्या करते. आंघोळ वगैरे झाली, पूजा झाली, चालू झालं आपलं डेलीचं रुटीन. तुम्ही सांगा, तुम्ही काय काय करता सकाळी? हेच चालू असतं ना. जे जॉबला जाणारे असते त्यांना काही झाले असेल, कामाला जायची वगैरे. आणि खरं एक सांगू का, ज्या मुली मुंबईमध्ये आहेत जॉबला, त्यांना ना खूप अशी दगदग होते. सांगू का? कारण का ट्रेन पकडा हे ते कंटिन्युअसली मला माहिती आहे ना चांगलं. कारण का मी पण जायची तेव्हा मग असंच व्हायचं. एवढी घाई व्हायची ना सकाळी. मी तर पहाटे 4:30ला उठायची. सकाळी 4:30ला उठून मग टिफिन वगैरे आमच्या दोघांचे बनवायचं, यशला बनवून जायचं. त्याच्यानंतर मग आम्ही निघायचं किती वाजता ते आम्ही 6 वाजता निघायचं घरावर ट्रेन पकडायला. कारण का 6:15ची ट्रेन होती. ती ट्रेन पकडायची असायची आम्हाला ठाणा ट्रेन. एवढी दगदग व्हायची. आणि आता असं झालंय ना आता ते कुठे जात नाही आहे. तर घरी ते ताटं मला बोलतात. चला जाऊ दे, चपात्या करूया आपण मस्त. आणि काय करायची, साखर चपाती करते आपण. आज साखर चपाती खाणार. भाजी तर आहे, नाश्त्याला होऊन जाईल. मग दुपारी बघूया बटाटे करून तेवढा बटाटा है ना. ओके, बाय. गरम होतं उशिरा चपात्या वगैरे घरी झाले ना माझा.
म्हणजे मशीनने हाताने धुतलेले ते आता सुकत पाणी नितळलं त्याला लगेच सुकतात. गरम पण एवढं होतं आणि सकाळपासून फॅन चालू असतो तो मी आत्ता बंद केला. आणि त्या दिवशी तो एक्झॉस्ट फॅन केव्हाच म्हणजे आदल्या दिवशीपासून मॉर्निंगपासून चालू होतं. ते दुसऱ्या दिवशी दिनेश म्हणाला जाऊन टाकते तो फॅन. आधी थोडं गरम होतं, एक्झॉस्ट फॅन लावलं बरं वाटतं. यशला फोन करते, बघते तो येणार आहे की नाही. कसं जेवण तसं मी सकाळी चपात्या केलेल्या आहेत, तर चपात्या नेमक्याच केलेल्या मी माझ्या पुरत्या. पीठ आहे, पीठ फ्रीजमध्ये ठेवलेलं, आता ते बाहेर काढून ठेवलं. म्हणजे कसं मी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं. मी पीठ फ्रीजमध्ये मळून ठेवत नाही म्हणून कशाही करून मला त्या चपात्या करावंच लागणार. पण जर तो आला आणि त्याला काही नॉनव्हेज खायचं असेल, चिकन वगैरे, तर त्याला पण ते येतानाच घेऊन ठीक आहे ना. माझं काही चालू का फक्त बनवून बघते मी काय केलं काय नाही. असं काय म्हणतो आज खरं ना मला जायचं होतं नाट्यावरती तिकडे, तर नंतर कंटाळा येऊन जातो. सिरियसली कोण नसलं कोणतरी बरोबर पाहिजे तर बरं वाटतं, नाही तर मग एकटं जायला कसं. दिनेश होता ना तर आम्ही प्रत्येक संडेला जायचो, त्याला सुट्टी असेल ना त्या दिवशी आम्ही बाहेर. आणि आता अजिबात नाही जायला भेटत कुठेच. ते आता आईंचं ऑपरेशन वगैरे हे ते होतं म्हणून ठीक आहे, पण नाही जायला भेटत आहे. बघूया मी आता त्याला कॉल करते आणि बघते तो काय बोलतो आहे. तो येणार नाही आहे तर मग आता चपात्या मी बोलली ना, चपात्या कराव्याच लागतात. चपात्या करते ना आणि जाऊ माझ्याकडे तो करते. मस्त थोडासाच करते, जास्त नाही करते. एकटी एक बटाटा टाकते त्याच्यामध्ये आणि मस्त करते. काय करायचं काय, चपात्या पण जास्त होणार, उद्या सकाळी होती नाश्ता. मला हाच वेगळा चल करायला घेते. तसं तर माहिती आहे तुम्हाला गव्हा कशी करते मी, करताना लागते. बटाटे काढते, कांदा कापून ठेवला, लसूण ठेचून ठेवला आणि तुम्ही आता मिरची करण्यासाठी कढई टाकत पोळी. आता त्याच्यात आपण तेल टाकतो, त्याच्यात थोडं पाणी टाकून ठेवलेलं आपण कांदा आणि लसूण टाकून. लसूण बघा मी असाच टाकते, त्याच्या साल नाही काढत, फक्त पेस्ट. आणि लसूण खाऊन त्याच्यात आता मी मसाला टाकते. टाकूया बघा झाकण ठेवलं आता. चपात्यांची तयारी करून घेतली मी, पुन्हा पीठ मळून ठेवलेलं सकाळी. एक साईडला चपात्या करायला घेते, चपात्या करायला घेते. एक साईडला ते होतं, एक साईडला हे होतं.
गॅसचा खूप प्रॉब्लेम झाला, प्लीज कमेंट करा. आमच्या इथे आता बुकिंग पण होत नाही आहे. आमची बोलत होती ठीक आहे बघू पुढचं करत होतो. ते स्टीलचं काय बोलतात त्याला, रोलिंग पिन इंग्लिशमध्ये बोलतात त्याला. आपल्याकडे लागले पण तसं तर मला माहिती प्रॉपर काय तर ते मी मिशोवरून घेतलेलं. किती होतं ते 75 काहीतरी असं होतं. लक्षात नाही. खूप छान उपयोगाच निघत होतं. बटाटे पण सुद्धा चपाती होते. बंद करायचं. दिवस असं संपलेला आहे, अंधार पडतो त्यासाठी. अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. पसारा वगैरे असं ते दिसून चपात्या केलं आणि आता काय नाही गिरीशला फोन केलेला साहेबांना, तर फोन उचलला नाही. सॉरी. चला इथे खायचे प्लास्टिक काय लावलं डब्याला, कारण का धुवून आता सकाळचं. आता हे बघ, हे काय आहे बाहेर काय समजत नाही. मी आता बघितलं जस्ट. हे बघा, तुम्हाला काय समजतं पण का आग लावली आहे बाहेर. लांब एवढं लांब आहे ते दाखवते मी तुम्हाला. माहिती नाही काय आग आहे की काय. छान वाटते ना, मस्त. गेलं तिला आग आणखी अशीच लागलेली. काय माहिती ते डेकोरेशन केले काय केलं काय समजत नाही. मी तर पहिल्यांदाच पाहिलंय. तर याने आपलं काम झालेलं आहे. आता फक्त नाश्ता वगैरे, नाश्ताच बोलते आता, नाश्त्याचं काय जेवणाचं बघूया. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग इथे समाप्त भेटतोय. उद्या भेटूया. बाय, टेक केअर.